प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर. नमस्कार रसिक श्रोते हो. लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळेस कथा, कविता, ललित, एकपात्री नाटक किंवा अशा अनेक विविध कार्यक्रमातून आपण एकमेकांना भेटत असतो. खरं तर श्रोते हो, लोकजागर हा नवसाक्षरांकरिता प्रसारित होणारा कार्यक्रम आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे. तर असंख्य श्रोत्यांनी आपल्या गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती. रसिक श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात आरती लुहाडे यांचं काव्यवाचन. श्रोते हो, मानवी जीवन हे सुख दुःख, आशा निराशा आणि ऊन सावलींचा एक निरंतर प्रवास आहे. या प्रवासात अनेकदा मने दुखावली जातात, नाती दुरावतात आणि कधी कधी स्वप्नेही विरतात. पण जर आपल्याला हे आयुष्य नव्याने आणि अगदी आपल्या मनासारखी घडवण्याची संधी मिळाली तर ते कसे असावे? या प्रश्नाचे अत्यंत सुंदर, सकारात्मक आणि भावस्पर्शी उत्तर म्हणजे असे आयुष्य बनवा ही कविता. प्रस्तुत कवितेत एका आदर्श आणि परिपूर्ण जीवनाचे चित्र अत्यंत सोप्या पण तितक्याच सखोल शब्दांत रेखाटले आहे. जिथे प्रेमात स्वार्थ नाही, मैत्रीत कपट नाही, शब्दांना टोकदार धार नाही आणि नात्यांना कधीच मरण नाही, अशा एका निर्मळ जगाची संकल्पना यात मांडली आहे. ही कविता केवळ एका तरल कल्पनेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती आपल्याला आपले आचरण कसे असावे याचा एक आदर्श वस्तुपाठही देत. तर ऐकूयात असे आयुष्य बनवा ही कविता. असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही, असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही, असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही, असे हृदय बनवा की ज्याला तडा जाणार नाही, असे हृदय बनवा की ज्याला तडा जाणार नाही, असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही, असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही, असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही, असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही, असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही, असे संबंध बनवा ज्यावर बोट उठणार नाही, अशा आठवणी साठवा ज्यांनी डोळे पाणावणार नाही, अशा आठवणी साठवा ज्यांनी डोळे पाणावणार नाही, असे प्रश्न बनवा ज्यांची उत्तरेच सापडणार नाही, असे शब्द बनवा ज्यांना धार असणार नाही, असे शब्द बनवा ज्यांना धार असणार नाही, असे डोळे बनवा ज्यात अश्रू येणार नाही, असे डोळे बनवा ज्यात अश्रू येणार नाही, असे काळीज बनवा जे कधीच वितळणार नाही, अशी भावना बनवा जिने त्रास होणार नाही, अशी भावना बनवा जिने त्रास होणार नाही, असे स्वप्न सजवा जे कधीच तुटणार नाही, असे क्षण बनवा जे कधीच सरणार नाही, असे क्षण बनवा जे कधीच सरणार नाही, असे दिवस बनवा जे कधीच मावळणार नाही, असे आयुष्य बनवा ज्यात दुःख असणार नाही, असे आयुष्य बनवा ज्यात दुःख असणार नाही, ज्या जीवनात आनंद शिवाय काहीच असणार नाही, ज्या जीवनात आनंद शिवाय काहीच असणार नाही. श्रोते हो, मानवी मन हे भावनांचा अथांग सागर आहे. अनेकदा या मनात विचारांची मोठी वादळे उठतात. जगाला खूप काही सांगावेसे वाटते, पण जेव्हा ते सांगण्याची वेळ येते तेव्हा नेमकी शब्दांची साथ सुटते. मनातील हीच घुसमट आणि व्यक्त न होण्यामागची अगतिकता शब्द ओठावरूनच परततात या कवितेत अत्यंत संवेदनशील आणि प्रभावीपणे मांडली आहे. कधी समाजाची भीती, कधी लोक काय म्हणतील याची धास्ती, तर कधी स्वतःच्याच भावनांचा गुंता. यामुळे ओठावर आलेले शब्द पुन्हा मनातच गाडले जातात. जेव्हा आवाज मौन धारण करतो आणि डोळ्यांतील भाव कुणालाच समजत नाहीत, तेव्हा साठलेल्या भावनांना मोकळे करण्यासाठी कागद आणि लेखणी हाच एकमेव आधार उरतो. ही कविता अशाच एका हळव्या मनाची आर्त हाक आहे, ज्याला जगासमोर स्वतःला व्यक्त करायचे आहे, पण प्रत्येक वेळी त्याचे शब्द अपुरे पडतात. ऐकूया कविता शब्द ओठावरूनच परततात. शब्द ओठावरूनच परततात, शब्द ओठावरून निघत नाही, म्हणून ते कागदावर उतरतात, म्हणून ते कागदावर उतरतात. किती ओझं आहे ह्या मनावर, किती ओझं आहे या मनावर, जे हे शब्द ओठावरूनच परततात. खूप भरून असं लिहावंसं वाटतं, खूप भरून असं लिहावंसं वाटतं, काळीच कागदावर कोरून ठेवावंसं वाटतं, काळीच कागदावरून कोरून ठेवावंसं वाटतं. काही लिहिलं तरी लोक वेडं म्हणतात,
माहित नाही का हे शब्द ओठावरूनच परततात? माहित नाही का हे शब्द ओठावरूनच परततात? कितीतरी लिहिलं तरी मनाला समाधान नाही. कितीतरी लिहिलं तरी मनाला समाधान नाही. मनातलं जगाला सांगता येत नाही. जगापुढे शब्द खरंच अवघड पडतात. का कुणास ठाऊक शब्द ओठावरूनच परततात? का कुणास ठाऊक शब्द ओठावरूनच परततात? ओठावर आलेले शब्द तसेच रेंगाळून जातात. मी बोलतच नाही. डोळ्यातले भाव असेच विरून जातात. कोणाला कळतच नाही. कोणाला कळतच नाही. का शब्द माझे असे अडखळतात? का शब्द माझे असे अडखळतात? मांडताना का असे अपुरे पडतात? उत्तर असूनही ते कोड्यात पडतात. उत्तर असूनही ते कोड्यात पडतात. शेवटी काही झालं तरी शब्द माझे ओठावरूनच परततात. शब्द माझे ओठावरूनच परततात. श्रोते हो, समाजसेवा हे केवळ एक काम नसून ती एक निस्सीम भक्ती आणि समर्पण आहे. स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन इतरांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धाडस खूप कमी लोकांमध्ये असते. अशाच एका खऱ्या, निरहंकारी आणि प्रामाणिक समाजसेवकाचे मनोगत व्यक्त करणारी मी समाजसेविका ही एक अत्यंत प्रेरणादायी कविता आहे. समाजात आज अनेक संस्था, संघटना आणि गटतट असले तरी खऱ्या समाजसेवकाला केवळ माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या सोडवण्यातच रस असतो. पदाचा कोणताही मोह किंवा गर्व न बाळगता स्वतःला समाजाचा एक सामान्य सेवक म्हणून तो आपले कर्तव्य बजावत असतो. ही कविता याच निस्वार्थ भावनेचा आणि अखंड सेवावृत्तीचा गौरव करते. ऐकूयात मी समाजसेविका ही कविता. मी समाजसेविका, ना गर्व आहे कशाचा. मी समाजसेविका, ना गर्व आहे कशाचा. ना अहंकार अंगी बाळगते, ना अहंकार अंगी बाळगते. म्हणून मी एक समाजसेविका. समाजकार्य मी प्रामाणिक करते. समाजकार्य मी प्रामाणिक करते. भलेही संघटना आज अनेक आहेत, पण प्रश्न हे सर्व बांधवांचे आहेत. पण प्रश्न हे सर्व बांधवांचे आहेत. हेच तर याचा त्याचा सोडून मी कार्य हाती घेतले आहे. कार्य हाती घेतले आहे. पदमानाचा अहंकार नाही. पदमानाचा अहंकार नाही. सेविका म्हणून पुढे येते. सेविका म्हणून पुढे येते. असतील प्रश्न अनेकांचे काही, मिळून सोडवण्याचे प्रयत्न करते. सदा समाजसेविका मी. कधी कमीपणा वाटत नाही. कधी कमीपणा वाटत नाही. समस्या सर्व बांधवांच्या आहे. समस्या सर्व बांधवांच्या आहे, पण पाठ मागे फिरवत नाही. समाजाची सेवा एक धर्म मी मानून आहे. एक धर्म मी मानून आहे. होईल जेवढे कार्य झाडून कामामधून पार पाडत आहे. कामामधून पार पाडत आहे. समाजाची मी एक सदस्य. समाजाची मी एक सदस्य. मनी समस्यांची जाण आहे. म्हणून मी एक समाजसेविका. कार्य आपुले करत आहे. कार्य आपुले करत आहे. रसिक श्रोते हो, आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि गुंतागुंतीच्या जगात आपण स्वतःच आपले आयुष्य खूप कठीण करून ठेवले आहे. लोक काय म्हणतील या दडपणाखाली आपण अनेकदा स्वतःच्या खऱ्या भावना आणि इच्छा मारून जगतो. पण आयुष्य खरोखरच इतके गुंतागुंतीचे आहे का? या प्रश्नाचे अत्यंत साधे, मुक्त आणि आनंददायी उत्तर देणारी सारं सोप्पं आयुष्य ही एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा देणारी कविता आहे. या कवितेत कवीने अत्यंत साध्या शब्दांत जगण्याचे एक मोठे तत्वज्ञान मांडले आहे. कोणत्याही कृत्रिम बंधनाशिवाय, कोणत्याही तडजोडी विना आणि अगदी स्वतःच्या अटींवर आयुष्य कसे जगावे याचा हे एक मुक्त आविष्कार आहे. स्वतःच्या मनाचा कौल ऐकणे, साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर निर्व्याज प्रेम करणे हा या कविताचा मुख्य गाभा आहे. सारं सोप्पं आयुष्य. सारं सोप्पं आयुष्य. सारं सोप्पं जगायचं. सारं सोप्पं आयुष्य. सारं सोप्पं जगायचं. हसावंसं वाटलं तर हसायचं. हसावंसं वाटलं तर हसायचं. रडावंसं वाटलं तर रडायचं. जसं बोलतो तसं भेटती. वागायला थोडंच हवं. प्रत्येक वागण्याचं कारण सांगायला थोडंच हवं. ज्यांना सांगायचंय त्यांना सांगायचं. ज्यांना सांगायचंय त्यांना सांगायचं. ज्यांना टांगायचंय त्यांना टांगायचंय. मनात येते ते करून बघितलं पाहिजे आपण. जसं जगावं वाटतं तसंच जगून बघितलं पाहिजे आपण. तसंच जगून बघितलं पाहिजे आपण. करावंसं वाटेल ते करायचं. करावंसं वाटेल ते करायचं. जगावंसं वाटेल तसं जगायचं. जगावंसं वाटेल तसं जगायचं. आपला दिवस होतो जेव्हा जाग आपल्याला येते. आपला दिवस होतो जेव्हा जाग आपल्याला येते. आपली रात्र होते जेव्हा झोप आपल्याला येते. झोप आली की झोपायचं. झोप आली की झोपायचं. जाग आली की उठायचं. पिल्ले भाकरी म्हणत खायची.
पिल्ले भाकरी म्हणेत खायची, जशी पक्वानं पानात. आपल्या घरात असं वावरायचा, जसा सिंह रानात, जसा सिंह रानात. आपल्या ठेवणाचं, आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं. आपल्या ठेवणाचं, आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं. असलेली चंद्र मोठा, त्याचं कौतुक कशाला एवढं? जगात दुसरं चांदणं नाही आपल्या हसण्या एवढं. आपणच आपले चांदणे बनून घरभर शिंपत राहायचं. आपणच आपले चांदणे बनून घरभर शिंपत राहायचं. सारं सोप्पं आयुष्य, सारं सोप्पं जगायचं. सारं सोप्पं आयुष्य, सारं सोप्पं जगायचं. हसावंसं वाटलं तर हसायचं, हसावंसं वाटलं तर हसायचं, रडावंसं वाटलं तर रडायचं. रसिक श्रोते हो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये आरती लुहाडे यांचं काव्यवाचन ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या. खरं तर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं. याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते. कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.